प्रभादेवी ते दादरच्या दरम्यान रेल्वे रुळावर एक झाड कोसळलं। रेल्वे रुळावर झाड पडल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे, तर धीम्या मार्गाची वाहतूक थांबवण्यात आली। विरारकडे जाणाऱ्या धीम्या लोकल थांबवण्यात आल्या, तर जलद लोकल मात्र सुरू आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने धावते, तर धीम्या मार्गाची वाहतूक ही पूर्णपणे थांबवण्यात आली। प्रभादेवी ते दादरच्या दरम्यान रेल्वे रुळावर झाड कोसळलं। अक्षय मावडे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत। अक्षय, शिवम, आपण जर बघितलं तर सकाळपासूनच पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये कोसळत आहे। बऱ्याच ठिकाणी पाणी देखील साचलं आहे, तर बऱ्याच ठिकाणी जे आहे ते लोकल्स आहे, या लोकलची सेवा देखील विस्कळीत झालेली आहे। आता जर बघितलं तर प्रभादेवी ते दादर दरम्यान रेल्वेच्या रुळावर एक झाड कोसळलं आहे आणि या झाड कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेची जी वाहतूक आहे ती संपूर्ण वाहतूक विस्कळीत झालेली आहे। विरार चर्चगेट करून जी विरारकडे जी वाहतूक लोकल सेवा आहे ती देखील खोळंबली आहे। धीम्या ज्या लोकल आहे या लोकल स्थानकांवर थांबलेल्या आहे आणि जलद लोकल जी आहे ही सुरू आहे। सकाळी जर बघितलं तर आज जरी रविवार असला तरी मोठ्या प्रमाणात चाकरमानी हे बाहेर पडत असतात, लोकलने प्रवास करत असतात। मात्र आता ही लोकल खोळंबल्यामुळे प्रवाशांचा देखील खोळंबा झालेला आहे। बऱ्याच स्थानकांवर जे त्या प्रवाशांची गर्दी देखील होत आहे, काही गर्दी देखील होत आहे आणि हे झाड जे आहे ते झाड देखील आता प्रशासनाकडून बाजूला करण्यात येत आहे आणि झाड बाजूला केल्यानंतर ही संपूर्ण लोकल सेवा ही सुरळीत होईल। अक्षय, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।